सन 2023 मध्ये शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नाही। मात्र त्या शेतकऱ्यांचं पीक नोंदणी जर केली नाही तर त्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं शेतकऱ्यांकडून बोलल्या जाते। मी आहे आज भारतीय जनता पार्टीचे देवळी पुलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख राजेशजी बकाने यांच्या जवळ आहे आणि त्यांच्याकडून विचारणा करणार आहे। सर, मला सांगा की ज्यांनी 2023 मध्ये ई पीक नोंदणी केली नाही असे शेतकरी त्यापासून वंचित राहतील का? असं आहे की साधारण ई पीक नोंदणी करायसाठी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल पाहिजे। तो अँड्रॉइड मोबाईल अनेकांकडे नव्हता आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी ती ई पीक नोंदणी याच्यासाठी केली नाही की त्यांना माहिती नव्हतं, त्याचं ज्ञान त्यांना नव्हतं। पण त्यामुळे काय झालं की 2023 मध्ये ज्यांनी ई पीक नोंदणी केली त्यांचेच नावं महसूल रेकॉर्डला आले। तर आम्ही साधारण अनेक शेतकऱ्यांसोबत बोललो तर त्यांनी असं सांगितलं की बाबा आमची ई पीक नोंदणी झालेली नाही, काही कारणामुळे आम्ही केलेली नाही, तर आम्हाला सोयाबीन आणि कापसाचं अनुदान आम्हाला मिळेल की नाही। तर त्यांना भीती आहे की आपलं नावच नाही आहे, त्या लिस्टमध्ये नाव नसल्यामुळे आम्हाला अनुदान मिळणार नाही। आणि हा विषय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साधारण 40% लोकांची नावं हे ई पीक नोंदणीमध्ये नाही आहे असं ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यांना हा विषय सांगितला आणि सोबतच कृषी अधिकारी जे आहेत देशमुख त्यांच्यासोबत सुद्धा बोललो आणि त्यांना विचारलं की साधारण किती नोंदणी तुमची या ठिकाणी झालेली आहे। तर त्यांनी सांगितलं की कापसाची ई पीक नोंदणी ही साधारण 90,000च्या संख्येमध्ये जिल्ह्याची झालेली आहे आणि मल्टिपल सातबारा जे आहे, मल्टिपल सातबारा म्हणजे एका सातबाऱ्यावर अनेकांचे नावं आणि त्यातलं एक नाव जर काढतो म्हटलं तर साधारण एक 10,000 नावं ते वाढतील। म्हणजे कापसाची नोंदणी ही 1 लाखाच्या जवळपास आणि सोयाबीनची नोंदणी ही 63,000च्या जवळपास झालेली आहे आणि मल्टिपल नोंदणी जर त्याच्यामध्ये प्लस केली तर ती 5,000 जवळपास ती नोंदणी प्लस होईल। म्हणजे 63 आणि 5 68,000 ही सोयाबीनची नोंदणी आणि 1 लाखाच्या जवळपास ही कापसाची नोंदणी ज्यांनी ई पीक नोंदणी केलेली आहे अशांनाच फक्त ते अनुदान मिळणार असं आम्हाला त्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यावेळेस हा विषय गंभीर असल्यामुळे थोडंसं माझ्या लक्षात आलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मी या संदर्भामध्ये चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की ज्यांचं पिकाची नोंद सातबारावर घेतलेली आहे, ही एखादी शेतकरी आहे आणि ई पीक नोंदणी केलेली नाही आणि सातबारावर नोंद आहे तर अशांचे सुद्धा नावं त्या अनुदानाच्या संदर्भात घेण्यात यावे। ते सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की ऑफलाईन नोंदणी ज्यांची आहे, ज्यांचं रेकॉर्डवर नाव आहे, ज्यांचं सातबाऱ्यावर पीक पेरा आहे अशांचे सुद्धा नावं घेण्याच्या संदर्भामध्ये महसूल डिपार्टमेंटला आपण सूचना करणार आहे असं त्यांनी मला कबूल केलं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हा विषय अगदी सकारात्मकरित्या घेतला आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना साधारण ज्यांची नोंद या सातबारावर आलेली आहे, पीक पेऱ्यावर आलेली आहे त्या सगळ्यांना या अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून या सगळ्यांची नावं घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना आम्ही करू असं त्यांनी मला कबूल केलं। नक्कीच। आता मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नाही त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे असं आश्वासन आणि आपल्याला पूर्णतः ते होईल हे विश्वास देखील शेतकऱ्यांना देता येईल का? 100%। म्हणजे असं आहे की ई पीक नोंदणी केली नाही पण सातबारावर त्याची नोंद आहे की यांनी सोयाबीन लावलं, यांनी कापूस लावलं आणि त्याच्यामध्ये पीक पेऱ्यामध्ये सुद्धा त्याची नोंद आहे की यांनी सोयाबीन लावलं, यांनी कापूस लावलं। पण एक गोष्ट त्यांनी ते विसरले की ई पीक नोंदणी करायला पाहिजे। पण या दृष्टीने सुद्धा
आपण तो विषय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांनी हे कबूल केलं की ज्यांच्या सातबारावर नोंद आहे त्यांना या अनुदानापासून आपण 100% वंचित ठेवणार नाही. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे. नक्कीच ज्यांची ई पीक मध्ये नोंदणी झाली नाही असे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहणार नाही. येत्या आता काही दिवसातच त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे असे देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासनच नव्हे तर विश्वास दिला आहे आणि ही मागणी रेटून धरली होती. तर याच विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राजेशजी बकाने यांनी या मतदारसंघातील आणि सर्वच शेतकऱ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहणार नाही, सर्वांनाच लाभ मिळणार आहे हे मात्र निश्चित. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, देवळी, वर्धा.